श्रीरामपूर शहरातील बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर नागरिकांची फसवणूक, कमी पेट्रोल देत खुलेआम लूटमार। श्रीरामपूर शहरातील श्रीरामपूर बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला। शहरातील एका नागरिकानं आपल्या दुचाकीमध्ये 209 रुपयांचं पेट्रोल भरलं होतं, मात्र पेट्रोल अपेक्षेपेक्षा कमी असल्याची शंका आल्यानं त्यांनी पेट्रोल पंपाच्या मॅनेजरकडे तक्रार करण्यासाठी तक्रार पुस्तिका मागितली, परंतु ती तक्रार पुस्तिका देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला। यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ करणारी आणि उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। यानंतर सदर नागरिकानं वाहनातील संपूर्ण पेट्रोल काढून तपासणी केली असता अर्धा लिटर पेट्रोल कमी भरल्याचं सिद्ध झालं। विशेष म्हणजे या व्यवहाराचे पैसे ऑनलाईन पद्धतीने भरले गेले होते। ऑनलाईन पेमेंटची वेळ सकाळी 11:09 असताना पेट्रोल पंपाकडून देण्यात आलेल्या पावतीवर मात्र सकाळी 9 वाजेची वेळ नमूद करण्यात आली होती। त्यावरून व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचं स्पष्ट होतं। जर 200 रुपयांच्या पेट्रोलमध्ये अर्धा लिटर कमी दिलं जात असेल तर दिवसभरात गोरखधंद्यातून हजारो रुपयांची अवैध कमाई केली जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं या पेट्रोल पंपावर सातत्यानं नागरिकांची लूट होत असल्याचा आरोप जोर धरू लागलाय। घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे सचिव वाबळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। संबंधित प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली। मात्र अशा प्रकारानं सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला तडा जात असून बाजार समितीच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाले। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी देखील अनेकांना कमी पेट्रोल मिळाल्याच्या तक्रारी असून पेट्रोल पंपावरील काही कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे वागतात। या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पेट्रोलियम मंत्रालयाकडे करण्यात येणार असून यापूर्वी ज्यांची अशाच पद्धतीने फसवणूक झाली, ज्यांच्याकडे पुरावे उपलब्ध आहेत अशा नागरिकांनी 86 68 55 98 60 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। 209 रुपये पेट्रोल टाकलं तर गाडी जस्ट रिझर्वला लागलेली। रिझर्व मध्ये कमीत कमी अर्धा लिटरचा तरी टँक असू शकतो, त्याच्यावरती कमी पण असू शकतो। 209चं पेट्रोल टाकलं मी